स्वागत आहे तुमचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, महिलांना जानेवारीचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये डी-बी-टी मार्फत ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. त्यामुळे महिलांमध्ये खूप आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. तर काही महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहेत, तर त्यांच्या खात्यामध्ये ₹1 सुद्धा ट्रान्सफर करण्यात आलेला नाही. तर आपण या व्हिडिओमध्ये याचे कारण जाणून घेणार आहोत. तर काय कारण आहे याचे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा महिलांना जर आपला अर्जाची छाननी करायची असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी आपल्या ॲप्लिकेशन सबमिट या विभागावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही ते सादर केलेल्या अर्जाची जर माहिती तुम्हाला तिथे दिसत असेल, तर प्रत्येक अर्जासमोर त्याची स्थिती म्हणजेच तो फॉर्म अप्रूव्हल आहे किंवा रिजेक्ट किंवा पेंडिंगला आहे असे दर्शवलेले दिसेल. तर बघा, नंतर मग तुम्हाला या अर्जाची पेंडिंग, रिजेक्ट किंवा अप्रूव्हल आहे असे समजेल आणि त्यानंतर आपण बघणार आहोत, की लाडक्या बहिणींना अर्ज नाकारण्याचे काय कारण आहे. तर बघा, काही महिला ह्या संजय गांधी निराधन योजनेचा लाभ घेत आहे. त्यामुळे या योजनेसाठी महिला ह्या अपात्र ठरतात. तर अशा महिलांचे अर्ज रिजेक्ट केलेले आहेत. तर बघा महिलांनो, काही महिला ह्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्यामुळे या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट केलेले आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा हप्ता मिळणार नाही. तर अशा प्रकारे अनेक महिलांचे अर्ज हे रिजेक्ट केलेले आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे, की अर्ज नाकारण्याचे काय कारण आहे. तर अशाच नवीन-नवीन महिलांसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर